सांगितलं जाईल. अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच करिता नक्कीच आल्यात आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जाईल. विनंती करतोय माननीय श्री सागरबाई भगत, आपण प्लीज अतुल ठाकरे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा किताब द्या. माननीय श्री देवेंद्र भोसकर साहेबांना विनंती करतोय की आपण अतुल ठाकरे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा किताब जाहीर करायचा आहे. ज्या अनुषंगाने फलंदाजी राहिलाय, ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिलाय, जबरदस्त खेळ. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा तर अतुल ठाकरे सारखा, कारण की 2 ते 3 वर्ष आपण बघितलं तर नाव जे कोरलं गेलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतोय. आणि नुकताच मॅन ऑफ द मॅच हा किताब अतुल ठाकरेला मात्र या ठिकाणी जाहीर केला गेलाय. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला डोंगरीपाडा संघ तर एका बाजूला असेल नागले संघ. प्रथमतः टॉस जिंकलाय तो म्हणजेच नागले या संघाने त्यांनी स्वीकारलाय फलंदाजी. एक धाडसी निर्णय त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि समोरच्या संघाला मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिलं गेलं आहे. चला वेळ कमी खर्च करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका बाजूला टाळ्यांचा गजर झालाय, म्हणजेच TR नागले या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्यात. एका बाजूला कुंदन पाचमारे, छोटा पॅकेट बडा धमाका, आणि एका बाजूला तन्मय पाटील याला आपण बघताय. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक, पारंपरिक षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतात यश पाटील. हे देखील नाव जबरदस्त आपल्याला कामन क्रिकेटमध्ये बघायला मिळत आहे, कारण की हे देखील नाव नक्कीच असं म्हटलं जातं की मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असं म्हटलं जात आहे. कारण की यश पाटील याचा विचार केला तर कमी वयोगटातील खेळाडू आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक असेल, पॉवर प्लेच्या बंदरामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील आणि 2 फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईक एंडकडे कुंदन, नॉन स्ट्राईक एंडकडे मिस्टर तन्मय पाटील. टेनिस विश्वामध्ये किंवा मग कॉमन क्रिकेट मध्ये जर बघितलं तन्मय पाटीलचं नाव देखील अतिशय मानाने मात्र या ठिकाणी घेतला जात आहे, कारण की एक खेळाडू जसा आपल्याला बघायला मिळतोय, एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरीमधला हा खेळाडू आहे. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेत मिस्टर यश पाटील. पहिला षटक, पॉवर प्लेचं बंधन आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन जाईल मिस्टर यश. पहिलाच बॉल, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली स्वतः मोठे बंधू जयेश पाटील आणि पहिल्याच बॉलवरती इथून मात्र धक्का नंबर 1 लागलाय, तो म्हणजेच नागले संघाला. कुंदन पाच मारे, बॅक टू द गाव.
आपण बघितलं तर चांगली फलंदाजी करत होते, मात्र आता त्याला पुढे नेण्याचं काम केलंय. एका बाजूला नागले संघाने विश्वास ठेवलाय आणि तशी काही कामगिरी त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, हवी तशी फलंदाजी करावी लागेल. कारण की जर बघितलं आपण तर मग तन्मय झाला, त्यानंतर निशांक झाला, त्यानंतर यश, त्यानंतर स्वप्नील, असे भरपूर काही खेळाडू नागले संघाकडे सुद्धा आहेत. मात्र यज्ञेशला संधी दिलाय आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. यशला मिळाली पहिली सफलता. दुसरा बॉल यश या गोलंदाजाचा. इथं मात्र चांगला फटका बघायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. श्री गणेशा झालाय एक धाव. धाव फळकावरती नागले संघाची बघायला मिळत आहे. रियांश TR नागले असं नाव आजच्या दिवसामध्ये नागले संघाचं नक्कीच बघायला मिळत आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, विनंती असेल. अक्षय, तन्मय पाटील ऑन स्ट्राईक वरती पडल्यानंतर पिचिंग व्यवस्थित, रिदम अतिशय जबरदस्त गोलंदाजाचा आणि चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. एक डॉट बॉल आलाय, जबरदस्त बॉल. यावेळी पुढचा बॉल हवेमध्ये, बॉल झेल घेण्याची दाट शक्यता आणि येस, फलंदाज नंबर 2 फलंदाज बाद झालाय. मिस्टर तन्मय पाटील, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी भंग केल्यात मिस्टर तन्मय पाटीलने आणि धक्का क्रमांक दुसरा लागलाय, तो म्हणजेच रियांश TR नागले संघाला. गॉन. चांगला बॉल होता. विश नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवला जाईल कशा पद्धतीने हा चेंडू रिलीज केला गेला यशनं. ओव्हर पिच बॉल होता, थोडासा पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा मिसटाईम झाला. हवेमध्ये चेंडूच्या खाली रोहित कोठावले आणि काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. पोमन बॉईज पोमन ट्रॉफी म्हटली तर मग जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आणि ही स्पर्धा जर बघितली तर मग विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि प्रत्येक एक क्षण मात्र जबरदस्त पद्धतीने टिपण्याचं काम करतं आहे विश नेटवर्क. आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. चला वेळ जास्त खर्च करू नका. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश ठाकरे सज्ज झाल्यात. डावकोऱ्या हाताचे फलंदाज आहेत. अपेक्षा आहेत कारण की थोडासा बॅकफुटला चालणारा संघ म्हणजेच रियांश TR नागले संघ आपल्याला बघायला मिळतोय. यशचं कौतुक करेल. मी म्हटलं होतं की मूर्ती लहान मात्र कीर्ती महान आहे. पुन्हा एकदा दाट शक्यता कॅचची. ओ चांगला एफर्ट त्या ठिकाणी सूर्यकांतच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. काय जबरदस्त एफर्ट, 100% एफर्ट या ठिकाणी दिला आपल्या संघासाठी. कदाचित झेल झाली असती मात्र अखेरच्या काळात जर बघितलं तर एंड मोमेंटला स्वतःला झोकून दिलं, मात्र झेल सुटला गेलाय. मात्र कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं. धावांना रोख लावण्याचं यश हे यशला मिळालंय कारण की जर बघितलं तर नावाप्रमाणे कामगिरी या ठिकाणी केली जात आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक, 2 गडी महत्त्वाचे बाद केलेत यशनं आणि आता शेवटचा बॉल, अंतिम बॉल या ठिकाणी रिलीज केला जाईल. पुन्हा एकदा कॅच होईल काय तर नाही असं उत्तर आलंय. राहुल पानेरा त्या ठिकाणी होते. कदाचित जर झेल झाला असता तर धक्का क्रमांक 3 बघायला मिळाला असता, मात्र जीवनदान यज्ञेशला मिळालंय. आणि इथून मात्र बघितलं आपण तर षटकाची झाली समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना रियांश TR नागले संघाची धावसंख्या जर बघितली तर 2-3 अशी बघायला मिळत आहे. यशचं कौतुक असेल. यश पाटील ज्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळले, लेंथ ऑन लाईनचा राजा, छोटा पॅकेट बडा धमाका, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. डाव्याने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी सज्ज होतील मिस्टर रोहित कोटावले, ज्याने ऑन साईडला तन्मय पाटीलचा चांगला झेल टिपला होता. आता तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. कशा पद्धतीने गोलंदाजी टाकेल हे देखील पाहिलं जाईल कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जर बघितलं तर रोहित कोटावलेचा दबदबा नेहमीच
बघायला मिळतोय. मात्र आता या कामण क्रिकेट असोसिएशनमध्ये कशा पद्धतीने खेळ दर्शवला जाईल हे देखील पाहिलं जाईल. दरम्यान रोहित कोठावले राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्यात. आता यज्ञेश हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. यज्ञेशचा झेल सोडलाय मात्र संधी दिलाय त्याचं सोनं करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटवरती बरोबर बॉल आला नाही आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि या चित्याच्या वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षण थोडंसं प्लंबल थोडंसं चुकीचं पद्धतीचं बघायला मिळालं. मात्र बघताना बघता लगेच 2 धावा या कन्वर्ट करताना दिसल्यात. एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये. दोन्ही धावा नक्कीच या 2 धाब्याने धावसंख्या जर बघितली तर 5 या अंकावरती आता मात्र जाऊन पोहोचली जाते. हो चांगला बॉल आहे बरोबर पायामध्ये चेंडू टाकलाय. फुलटॉस बॉलला सरळ खेळलाय. जयेश पाटील कडून झाले चुकी. त्यानंतर यश पाटील ही आले होते आणि जवळजवळ 3 क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी आणि या 3 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जयेश पाटील कडून झालाय चुकी कारण की जयेश पाटील आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू ज्याच्याकडे बघितलं जातं त्याच्याकडून अशी काही कामगिरी होईल हे देखील. दरम्यान चौकार आलाय यज्ञेशच्या बॅटमधून. 4 धाब्याने संघाची धावसंख्या 9. लॉस ऑफ 2 विकेट्स बघायला मिळतात. ऑन साइडला खेळलाय चेंडूला 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा गाठताना दिसेल. मिळतील धावा 4. बॅक टू बॅक आला यज्ञेशच्या बॅटमधून. शानदार आणि चौकार. बघा धावसंख्या कमी होती. पहिलं षटक ज्या वेळेला हाताळलं होतं यशनं त्या यशच्या षटकामध्ये फक्त ना फक्त 3 धावा होत्या आणि आता जर बघितलं तर मात्र 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केल्यात. या वेळेला जर बघितलं तर रोहित कोठावले या गोलंदाजाने. रोहितचं कौतुक असेल कारण की चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ही त्याला मिळत नाही आहे. क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना असं म्हटलं जातं की बुडत्याला काळीचा आधार तसा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेचं आहे. मात्र तो क्षेत्ररक्षकाचा आधार गोलंदाजाला मिळत नाही आहे. रोहित कोठावले पुन्हा एकदा सज्ज झाल्यात सातत्याने. आता या वेळेला जर बघितलं तर मग राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. साईड चेंज केलंय. ओ जबरदस्त फटका बॅटमधून टक करून साऊंड आलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 6 धावा. चौकार नंतर आलाय हा षटकार. मी म्हटलं होतं की यज्ञेशला संधी मिळालाय TR नागले संघाच्या माध्यमातून आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मात्र यज्ञेशची बॅट आता तळपलंय गेलंय कारण की 2 चौकार आल्यानंतर हा बिग षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला वेगाने पुढे वाढते आणि जाऊन पोहोचते 19 म्हणजेच 19 या अंकावरती. काय जबरदस्त फलंदाजी. पुढचा बॉल. ओ या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र मिस झाल्यात मिस्टर यज्ञेश कारण की चांगला बॉल बघायला मिळालाय. रिदम तेवढासा चांगला बघायला मिळालाय. लेंथ अतिशय जबरदस्त. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी प्राप्त करणारा बॉल होता आणि यष्टीरक्षक तुषार तांगडीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. शेवटचा बॉल. शॉर्ट बॉलचा केलाय वापर. चांगला बॉल होता मात्र काहीसा जर चेंडू बघितला तर डोक्याच्या वरून ट्रॅव्हल होणारा बॉल होता. त्या कारणास्तव पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपाची बघायला मिळाली आणि या एक्स्ट्रा स्वरूपाची धाव म्हणजेच समोरच्या संघाला मात्र या ठिकाणी या धावा या बघायला मिळतात. धावसंख्या 20 धावा सामन्यामध्ये परतून आलाय एका बाजूला नागले संघ कारण की या षटकामध्ये जर बघितलं तर धावा या कोऱ्याने वाहत बघायला मिळतात. फुलटॉस बॉल क्या बात आहे. नो बॉल बीमर केलाय आणि बीमर बॉलवरती मात्र ठोकलाय षटकार. यज्ञेश पाटील क्या बात आहे. दमखम दाखवणारी फलंदाजी. कॅच सोडला होता यज्ञेश पाटीलचा मात्र त्यानंतरची झालेली फलंदाजी जबरदस्त आपल्याला बघायला मिळत आहे. नो बॉलवरती ही षटकार आलाय. रोहितला कुठेतरी
चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की शेवटचा बॉल तुम्ही पेस करताय, शेवटचा बॉल तुम्ही टाकताय आणि त्यावेळेला तुम्ही जर टाकत असताना शेवटचा बॉल फुल टॉस नो बॉल टाकताय, बिमर टाकताय, त्याच्यावरती फलंदाजाने खेचलाय षटकार. फ्री हिट आणि फ्री हिटची संधी निर्माण असताना जर बघितलं आपण तर डॉट बॉल आला आणि एक चांगला बॉल बघायला मिळाला शेवटच्या घडीला रोहित कोठावलेच्या माध्यमातून. धावसंख्या जर इथून बघितली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. टॉससाठी या ठिकाणी विनंती करेन, एका बाजूला SB बिबीपाडा संघ तर एका बाजूला असेल तो म्हणजेच स्वतः आयोजक संघ म्हणजेच पोमण बॉईज पोमण. एक मॅच जिंकलाय दोन्ही संघांनी आणि आता सेकंड राऊंडमध्ये पहिली मॅच होईल ते म्हणजेच SB बिबीपाडा आणि पोमण बॉईज पोमण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल प्लीज आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. धावा आल्यात 2 षटकाचा विचार केला तर मात्र या षटकामध्ये किती धावा आल्यात हे देखील सांगितलं जाईल, कारण की 24 धावा या षटकामध्ये आल्यात. मात्र रोहित कोठावले एक चांगला परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि जसं मी त्याचं कौतुक केलं मात्र तसा यज्ञेश पाटील त्याच्यावरती हावी ठरला गेला आहे आणि त्याच्या बॅटमधून मात्र धावा या मात्र बघायला मिळाल्यात. 2 षटकार 1-2 चौकाराने मात्र जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश पाटील हा करताना दिसलाय. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत मिस्टर धीरज. कमी वयाचा खेळाडू, कमी वयाचा गोलंदाज आणि त्याच्यावरती केलाय प्रहार भावेश ठाकरेनं. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय करणार नाहीये चुकी, भागवल्या आपल्या संघाची भूक या ठिकाणी आणि धक्का नंबर 3 असेल. भावेश ठाकरे बॅक टू द आउट. चांगला बॉल होता मात्र या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता भावेश ठाकरेने. जास्त काल चेंडू हवेमध्ये राहिलाय. स्वतः अक्षय त्या ठिकाणी चेंडूच्या खाली एक सुंदर आणि नेत्रदीपक झेल बघायला मिळालाय. धीरज हा गोलंदाजीच्या मार्कवरती ज्याने पहिलं चेंडू टाकत असताना मात्र भावेश ठाकरेला बाद केलंय. निशांक पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. डावकोऱ्या हाताचा फलंदाज जसा बाद झालाय तसा मात्र नवीन फलंदाज डावकोऱ्या हाताचा निशांक पाटीलला मात्र यावेळेला रवाना केलं गेल्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर 27 धावा, 2.1 षटकाची समाप्ती आपल्याला बघायला मिळत आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. डावकोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी कशा पद्धतीने मारा करेल हे देखील पाहिलं जाईल. हवेमध्ये बॉल मात्र काय जबरदस्त फटका. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा सुंदर आणि नेत्रदीपक फटका मिस्टर निशांक पाटीलच्या बॅटमधून आलाय. दमखम दाखवणारा षटकार. ऑप्शनच्या बाहेर जास्त पिचिंग होती आणि या वेळेला जर बघितलं निशांक पाटीलच्या बॅटमधून काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. असं वाटलं होतं की मिस टाइम झाला मात्र नाही असं उत्तर आलं आणि चेंडू खूप लांब वरती अक्षरशः निघून गेलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा तो षटकार निशांक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल आल्या मात्र षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. शॉर्ट पिच बॉल सोडणार नाही आहेत मात्र झेलची संधी निर्माण झालाय. धीरज होते आमचे DJ वादक मात्र त्यांच्याकडून झालंय चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हटलं जात आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, थोडासा वेग देण्याचं काम केलं होतं. उसळी जास्त प्राप्त झाली या चेंडूवरती, हावी झाले फलंदाज मात्र झेल कदाचित हा झाला असता तर मात्र धावसंख्या रोखण्याचं काम केलं असतं एका बाजूला गोलंदाजाने. मात्र धीरज याच्याकडून चुकी होताना दिसलंय. पुन्हा एकदा धीरज गोलंदाजीच्या मार्कवरती. 15 ते 20 पावलांचा रनअप याही गोलंदाजाचा बघायला मिळतोय. व बॅटची कडा फक्त कट केलंय चेंडूला.
दिशा दाखवलाय, चेंडू निघून गेलाय दरम्यान क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कलात्मक शॉट बघा, बाहेर बॉल होता, अक्षरशः चेंडूला दिशा दाखवली, थोडासा बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय. गोलंदाजाचा वेग जास्त होता, त्या कारणास्तव बघितला तर चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. 4 धावांसाठी निशांक पाटीलच्या बॅटमधून चौकार येताना दिसलाय. 4 धाव्याने संघाची धावसंख्यामध्ये भर. 39-39 धावा धावफलकावरती. यावेळेला सरळ खेळलाय, क्या बात आहे निशांक पाटील. जास्त उंचीचा आणि जास्त लांबीचाही षटकार बघायला मिळालाय निशांक पाटील याच्या बॅटमधून. आता मात्र निशांक पाटीलचं इंजिन गरम आहे, कारण की आल्या आल्या षटकार खेचला, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर मात्र चौकार आणि त्यानंतर आलाय निशांक पाटीलच्या बॅटमधून षटकार. क्या बात आहे. धावसंख्या 45 धावा. इतर मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. झेल घेणं फार गरजेची गोष्ट होती, कारण की धीरज याच्या माध्यमातून कदाचित झेल झाला असता तर मात्र धावा या थांबल्या असत्या. बघा सेन्सिबल क्रिकेट खेळल्या जाते निशांक पाटीलच्या माध्यमातून. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. तिसरी धावेचा प्रयत्न, एका बाजूला यज्ञेश धावल्यात आणि येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय झाला नाही आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील मिस्टर यज्ञेश पाटील. कॉम्प्रोमाइज विकेट बघायला मिळालंय, कारण की एका बाजूला निशांक पाटील चांगली फलंदाजी करतोय, शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक ही नक्कीच द्यायला हवी आहे. या कारणामुळे जर बघितलं तर यज्ञेश धावत पळाले, मात्र स्ट्राईक रोटेट झाली नाही आहे. एका बाजूला एकाच रुळावरती दोन्ही गाड्या बघायला मिळाल्यात आणि त्या कारणास्तव बघितलं तर यज्ञेश पाटील बॅक टू द आउट आपल्याला बघायला मिळत आहेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोनिश हे बघायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी, कारण की यज्ञेश यानेही केली, त्यानंतर आले मिस्टर निशांक पाटील, त्यांच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. जर नॉट आउट आहेत. मात्र आता नवीन फलंदाज मिस्टर मोनिश गेल्यात आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाल्यात मिस्टर अक्षय जाधव. हे देखील नाव नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे. एक चांगले परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरीमधले ह्यांना देखील संबोधलं जातं. एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून मात्र कशा पद्धतीने आता गोलंदाजी ही साध्य केली जाईल हे देखील पाहिलं जाईल. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश आल्यात. पहिलाच बॉल अक्षयचा, फुलटॉस बॉल, पायावरती चेंडू आदळलाय, शरीरावरती लागणारा बॉल लेग बाईसच्या रूपानं ही 1 धाव प्राप्त केली. दाद अपील मागितली जाते, मात्र ती दाद फेटाळून लावली गेले एका बाजूला पंचांनी. स्ट्राईक रोटेट झालाय आणि जे पाहिजे होतं, जे हवं होतं की निशांकला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम या ठिकाणी मोनिशने केलं गेलं आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये इथून किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल, कारण की निशांक पाटीलने जवळजवळ 5 चेंडूंमध्ये बनवल्यात 20 धावा. जबरदस्त फलंदाजी निशांक पाटील. अक्षय जाधवचा पुढचा बॉल, सामना करतील निशांक. फुलटॉस बॉल, झेल घेण्याची दाट शक्यता आणि पुन्हा एकदा तेच घडलं जे मागच्या चेंडूवरती बघायला मिळालं होतं, ज्या वेळेला गोलंदाजीसाठी होते धीरज आणि नक्कीच क्षेत्ररक्षकही होते धीरज, त्यांच्याकडून अशीच काही चुकी झाली होती. आणि या वेळेला जर बघितलं आपण तर पुन्हा एकदा निशांक पाटीलला जीवनदान मिळालं गेलंय. चार चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला झेल होईल का कंप्लीट, तर येस असं उत्तर आलंय.
रोहित कोठावलेने अजून एक चांगला झेल टिपला गेला आहे आणि निशांक पाटील जो घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घातक फलंदाजी करत होता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी पाठवलं जात आहे. चला नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगला झेल टिपलाय रोहित कोठावलेनं आणि निशांक पाटील या फलंदाजाला मात्र बाद केलं गेलंय. नवीन फलंदाज यश हर्ष जाताना दिसत आहेत. हर्ष पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने राहील हे देखील पाहिलं जाईल, कारण की 3 चेंडूंमध्ये जरी 2 मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी चांगली धावासंख्या बघायला मिळत आहेत. 50 धावा धावफलकावरती रियांश TR नागले संघाच्या बघायला मिळत आहेत. पंचांकडून गाठ घेतली जात आहे. हर्ष हा देखील एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण की मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला फलंदाज आहे. चांगला शॉट आहे, चांगला फटका. मात्र जयेश पाटील या ठिकाणी फ्रेममध्ये येत असताना टिपलाय अजून एक झेल आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा या ठिकाणी बाद झालाय मिस्टर हर्ष पाटील. SB बिबीपाडा संघाचा कर्णधार प्लीज आपण टॉस खेळण्यासाठी यायचं आहे, विनंती असेल. SB बिबीपाडा संघाचा संघनायक प्लीज आपण या ठिकाणी टॉस केला जाईल. पुढची लढत जबरदस्त लढत बघायला मिळेल. एका बाजूला SB बिबीपाडा हा संघ तर त्यांच्या जोडीला असेल स्वतः आयोजक संघ आपल्याला बघायला मिळेल पोमण बॉईज पोमण हा संघ. नवीन फलंदाज मला वाटतं कुणाल आल्यात आणि बॅटला चेंडू जास्त मोठी कडा. त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण प्रदर्शन बघायला मिळालं आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत, मात्र झालेली चूक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मिळून देतील धावा 4 फलंदाज कुणालला. बघा इथे सूर्यकांतची चुकी झालाय. धावत पळाले होते, सुटले होते चेंडूवरती, मात्र अक्षरशः खाली पडले गेले आणि चेंडू वेगाने मात्र निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. आतापर्यंत 6 विकेट्स डाऊन झाल्यात. एका बाजूला रियांश TR नागले संघाचे. तर आता शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल अक्षय जाधवचा. चला विनंती असेल जितू माले आपण या टॉससाठी. शॉर्ट बॉलचा केला वापर, थोडेसे व्हेरिएशन दाखवले चेंडूवरती. हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक. मिस्टर रोहित कोठावलेने टिपलाय अजून एक झेल. जवळजवळ 3 झेल रोहित कोठावलेच्या माध्यमातून बघायला मिळाले. गोलंदाजी साजेशी राहिली नाहीये, मात्र क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये जवळजवळ 100% एफर्ट देण्याचं काम केलंय. एका बाजूला आपण बघितलं आपण तर मात्र रोहित कोठावलेने. जाऊया टॉस कडे. त्या ठिकाणी असतील नक्कीच या स्पर्धेतील जबरदस्त आवाज, कामण परिसरातील जबरदस्त आवाज मिस्टर हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच राहुल. चला टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. यजमान टीम पोमन बॉईज पोमन त्यांच्या विरोधात असतील ती SB स्पोर्ट बिबीपाडा टीम. दोन्ही टीम कॅप्टन लगेच यायचं आहे आणि टॉससाठी मी आमंत्रित करतोय माननीय श्री मधुकर म्हात्रे यांना. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस तर माहिती आहे SK स्पोर्ट किंवा पोमन बॉईज दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. SK स्पोर्टचे ऑनर कॉल करतील. SK स्पोर्टच आणि SK स्पोर्ट आलेला आहे आपला. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा विराजमान व्हायचे आहे. जतीन
टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घ्यायचा? फिल्डिंग. फार विचारावं लागलं निर्णय घेण्यासाठी. फार टफ मॅच आहे. काय कारण आहे जी फिल्डिंग घेतली? 3 षटकाचा सामना आहे. नाही आता सगळी जेवल्यात ना म्हणून थोडे फिल्डिंग करून थोडे हे होईल. समोरच्या टीममध्ये जर आपण तुम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे. खास करून आपण जर बघितलं तर ललित आहे, त्याच्यानंतर संतोष कोम आहे, त्याच्यानंतर मनीष आहे. यांच्या विरोधात तुमची काही आखणी असेल? नाही आमची बॉलिंग लाईन पण चांगली आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. जितू टॉस तुम्ही जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आणि बॅटिंग आलेली आहे. आता काय वाटते की यजमान टीम आहे, होम ग्राउंड त्यांचं आहे, ते त्यांच्यासमोर किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल 3 षटकामध्ये? 45. 45. काय चेंजेस असेल टीममध्ये? नाही होतील ना, पोरं येतात. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस जिंकलाय तो यजमान टीम पोमन बॉयज. पोमन टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे समालोचक. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुल अँड थँक्यू सो मच तुषार. 24मध्ये 55ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 षटकाचा हा सामना आहे. यानंतरचे सर्व सामने 3 षटकाचे होतील याची नोंद घ्यायची आहे. नुकताच आपण बघितलं टॉस झालेल पुढील मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टन आले होते. जितू अँड जतीन देवळीकर आणि पोमन बॉयज. पोमन टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 षटकाचा जो सामना असेल कंपल्सरी चेसिंग केसेसच्या नियमानुसार असेल. कॉमन क्रिकेट असोसिएशन चे आज संघ खेळताना दिसतात आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये एक सर्वात मोठी स्पर्धा KPL येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. 16 संघ असतील आणि सिक्सर असेल. या सीझनमध्ये 6वं सीझन असेल. पर्व 6वं पर्वाचा नक्कीच गर्व असेल कॉमन क्रिकेट असोसिएशनला. कारण मागील 5 पर्व अगदी सक्सेसफुल पूर्ण केलेले आहेत आणि ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हटली जाते ती म्हणजे कॉमन प्रीमियर लीग, जी तुमच्या भेटीला येणार आहे 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान. वळूया आपण या मॅचकडे. 55चं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगलं टोटल सेट केलेलं आहे. तन्मय पाटील येतोय बॉलिंगसाठी. बॅटिंगसाठी जर आपण बघितलं तर 2 ओपनिंग बॅटर दिसतात आपल्याला, रोहित कोठावले आणि जयेश. लेफ्ट हँड राईट चांगलं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही टीम मजबूत आहेत. नक्कीच ही लढत सुद्धा एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. आपटून टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. विकेट किपरच्या मागे तिथला फिल्डर जो होता तो चांगलं फिल्डिंग जरूर करतो, मात्र एक वाईटच्या रुपयाने रन मिळेल. एक्स्ट्राच्या रुपयाने खातं खोललं जाते. ते वीर मराठा डोंगरीपाडा या टीमचं पुन्हा आमच्या या पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये आगमन होताना दिसते. काही महिला मंडळ आलेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हो, काय गती होती. मात्र हा बॉल सुद्धा जर आपण बघितलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. वाईटचा इशारा पंचांचा आणि आणखीन एक वाईट बॉल. 2 एक्स्ट्रा बॉल टाकतोय. गती चांगली मेंटेन केली. वेग चांगला होता. वेगवान बॉल जरूर टाकला, मात्र लाईन थोडीशी खराब टाकली गोलंदाज तन्मय पाटीलने. पुन्हा तन्मय पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोहितसाठी. हो, चांगला बॉल. या वेळेला मात्र चांगला बॉल टाकतोय. फुल क्रॅच होतं. रोहितला मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, ज्यामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आहे, एक वाईडिश डीप मिड विकेट आहे आणि एक फॉरवर्ड स्कोअर लेगला फिल्डर आपल्याला दिसतोय. बाकी सगळे फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये दिसतात आपल्याला, ज्यामध्ये आपण बघतो शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आहे. स्कोअर लेगला एक फिल्डर दिसतो आपल्याला, एक मिड ऑन आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि कव्हरला फिल्डर सुद्धा दिसतो आपल्याला. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. पॉइंटला फिल्डर जातो. चांगला कॅच.
विकेट जाईल, फलंदाज होतोय बाद. रोहित कठवाले याची विकेट पडते, पहिला गडी बाद. यश त्या ठिकाणी होता, अतिशय चांगला कॅच घेतला यश. एक चांगला गोलंदाज सुद्धा म्हटला जातोय. रियांश TR स्पोर्ट नागले टीमचा कव्हरच्या दिशेने उभा होता, पॉईंटच्या दिशेने गेला, चांगला जज केलं, चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली. गती भरपूर आहे गोलंदाजीमध्ये. जर आपण बघितलं तर तन्मय पाटील याच्या गतीला थोडासा मिस झाला आणि हा फटका थोडासा मिस टाईम फटका रोहितच्या बॅटमधून आला आणि अशा प्रकारे विकेट जाते रोहितची. आणि रोहितच्या जागी नवीन बॅटर जाताना दिसतो आपल्याला भूमित भोईर. भूमित भोईर जातोय नवीन बॅटर. जयेश नॉन स्ट्राईक एंडला आहे, एक अतिशय चांगला लेफ्ट हँडर बॅटर म्हटला जातोय. कामांमध्ये जर बघितलं तर काही जे बॅटर आहेत लेफ्ट हँडर बॅटर, ज्यामध्ये एक चांगला लेफ्ट हँडर बॅटर म्हटला जातोय अकबर शेख, त्यानंतर जतीन देवळीकर, त्यानंतर भावेश ठाकरे सुद्धा आहे. त्यानंतर आपण बघतोय जयेश पाटील हे लेफ्ट हँडर बॅटर, अतिशय चांगले बॅटर म्हटले जातात कॉमन क्रिकेटमधले. एक सामना आपण KPL मध्ये पाहिला होता, नाईट क्रिकेटमध्ये पाहिला होता, आय थिंक लेफ्टी वर्सेस रायटी. हो चांगला बॉल, आणखीन एक जबरदस्त डिलेवरी, गती जबरदस्त आहे. हा बॉल जर आपण बघितला, लेन बॉल ठेवला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपर स्वप्नीलच्या हातामध्ये जातोय. कोणती रन नाही आहे बॉलवर, डॉट बॉल. बॅटनी अद्याप ही रन आलेली नाही आहे. वीर मराठा डोंगरीपाडा टीमसाठी 2 धाबा ज्या फलकावर दिसतात आपल्याला, त्या दोन्ही धाबा एक्स्ट्राच्या रूपेने आलेल्या आहेत. लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय तन्मय पाटील. हा प्रकार पोस्ट केलाय बॉलला, हवेत बॉल आहे, वाडिश लॉंग अपच्या दिशेने. भावेश ठाकरे बॉल खाली येतोय, अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज भूमित भोईर इज आउट. लगातार विकेट जाताना दिसतात. हा बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा शपल, भरपूर बाहेर बॉल टाकला, फोर्स केलं बॉलला, मात्र तेवढी ताकद झुकली नव्हती, परफेक्ट टायमिंग झालं नव्हतं या फटक्यामध्ये. आणि भावेशने चांगलं जज केलं, चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली आहे ती भूमित भोईर याची. 2 विकेट आत्तापर्यंत नावावर जातात ते तन्मय पाटील याच्या. पहिल्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा हा गोलंदाज आहे. नक्कीच या बॅटिंग विकेटवर तन्मय पाटीलने चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली आहे. कारण आपण बघितलं या विकेटवर आत्तापर्यंत जास्तीत जास्त धाबा झालेल्या आहेत, मात्र खूपच कमी गोलंदाज ज्यांनी चांगली बॉलिंग केली, ज्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक एक तन्मयच्या नावावर आहे आणि 1 विकेट हॅट्रिक आहे ती सूरजच्या नावावर. सूरज पाटील खरबावचा बाहुबली त्याच्या नावावर 1 विकेट हॅट्रिक आहे. एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या सूरजने. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी अक्षय. तन्मय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2 विकेट तर आलेले आहेत, चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे तन्मयने आपल्या टीमसाठी. कट करत होतं, या बॉलला अपील केली जाते कॉट बिहाइंडची, मात्र पंच सहमत नाही आहेत. मात्र बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क झाला होता. हा बघू शकतो आपण, बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोडासा वरून बॉल गेला होता, जोरदार अपील जरूर झाली होती. डॉट बॉल जातोय, बॅटने एकही रन नाही आहे अद्यापपर्यंत. जबरदस्त बॉलिंग, एक अंतिम बॉल शेष असेल. आणखीन आमचे मान्यवर या ठिकाणी येताना दिसतात. या वेळेला हवेत बॉल आहे आणि सरळ येईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी कौकानेच्या दिशेने षटकार. वैभव धूम यांचे पिताश्री मांडीश्री रामचंद्र धूम यांचं आगमन झाले. त्यांच्या आगमनानं आपण बघतो हा षटकार, स्वागती षटकार येतोय तो अक्षयच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येतोय. टीमचं टोटल जाते 8 वर, टार्गेट आहे 55चं. आणखीन जर आपण बघितलं तर 47ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि 3 ओव्हर शेष. 15पेक्षा जास्त सरासरीने 15पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर अतिशय स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे रियांश TR स्पोर्ट नागले टीममध्ये. यावेळेस बॉलिंगसाठी येतो यश पाटील. यश सुद्धा एक अतिशय चांगला बॉलर आहे, नवीन बॉलने सुद्धा चांगली बॉलिंग करू शकतोय.
KPL मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग आतापर्यंत यशने केलेली आहे. KPLचे काही कॉर्नर सुद्धा मला वाटते या टुर्नामेंट बघण्यासाठी आले असतील. जर कोणी आलं असेल तर प्लीज तुम्हाला विनंती आहे पोमन बॉईज पोमन टीमकडून की आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. मुख्य मंच आपण बघतो कामांमध्ये प्रथमच असं एक परमनंट VIP डाईस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रंगमंच आपल्याला पाहायला मिळतो या ग्राउंडवर. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन जाईल यश पाटील. जयेश पाटीलसाठी बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. व सरळ बॅटने चांगला फटका आहे. बॉलच्या अगदी लाईनमध्ये आला होता फलंदाज जयेश पाटील. पण फिल्डिंग तेवढी चांगली एका ॲक्शनमध्ये थ्रो सुद्धा केला. ही चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. तन्मय पाटील जबरदस्त फिल्डिंग करतोय. एक रन कंप्लीट एकने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज जयेश. टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 9 रन 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. विश नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे टेलिकास्ट बघू शकता. अतिशय क्लीन अँड नीट टेलिकास्ट दाखवलं जाते आहे आणि त्याची टीम अतिशय चांगलं कामगिरी करताना या मागील 3 दिवसापासून चांगलं नेटवर्क चांगलं टेलिकास्ट त्यांच्यामार्फत दाखवलं जातं या पोमन बॉईज पोमन ट्रॉफीचं. यश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर होता. जबरदस्त शॉट पंच केलं बॉलला आणि पाठवून दिले डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. जागा बनवली. बघितलं फिल्डर उभा होता त्याच्या डोक्यावरून खेळलं त्याला बीट केलं आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवून दिलंय. बॅकफुटला गेला होता. पंच केलं बॉलला. अतिशय चांगला फटका. चौकार येतोय. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 13वर. 13 लॉस ऑफ 2 विकेट. सुरुवातीला 2 गडी बाद झाले होते मात्र अक्षय जाधव आणि जयेश पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये बघतो. मात्र अक्षय आक्रमक रूप धारण केलेलं आहे. अक्षयने मागील 2 बॉलमध्ये 10 रन बनवतोय अक्षय जाधव. हो गतीमध्ये मिश्रण केलं. चेंज ऑफ द स्पेस फसवलं थोडंसं यावेळेला अक्षय जाधवला. अगोदरच बॅट फिरली अक्षय जाधवची आणि हा डॉट बॉल जातोय. हे बघू शकतो आपण. बॅट जोरात फिरली आणि बॉलला थोडासा इनकटर बॉल सुद्धा टाकला होता. ही खासियत आहे यश पाटील याची. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो यश पाटील. अक्षयसाठी पुढील बॉल व पुन्हा एकदा विकेट करायचं होतं. चुकतो फलंदाज. प्ले अँड मेज. आणखीन एक डॉट बॉल. रोजी 46 दिसतो आपल्याला. रोशन पाटील शॉट एक्स्ट्रा कपच्या दिशेने फिल्डिंग करत असताना हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अक्रॉस जास्त बॅटिंग करताना दिसतात या ठिकाणी अक्षय. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र ज्या दिशेने बॉलला खेळायला पाहिजे होतं त्या दिशेने खेळला नाही आहे. मिड विकेट किंवा स्कॉलेजच्या दिशेने खेळायला पाहिजे होतं. अगोदरच थोडा बॅट फिरवली आहे आणि 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी झालेला आहे. 1 फॉर दी ओव्हर. 1 रन मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 14 रन 14 लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम 1 बॉल शेष. चांगलं षटक टाकताना दिसतोय. 5 बॉलमध्ये फक्त 6 रन देतोय आत्तापर्यंत यश पाटील. अप्रतिम बॉलिंग यश याची. चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय ते यश पाटीलने. दुसऱ्याच बॉलवर चौकार आला होता त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस जयेश पाटील स्ट्राईक एंडवर आहे. हो चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या झालेली आहे वीर मराठा डोंगरीपाडा टीमची 14 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. 12 बॉल शेष. 12 मध्ये 41ची आवश्यकता. हे स्क्रीनवर आपण बघू शकतोय. 12-41चं इक्वेशन मॅच जिंकण्यासाठी वीर मराठा डोंगरीपाडा टीमला मोठ्या लक्षाच्या ज्यावेळेस आपण पाठलाग करतो त्यावेळेस इनिशियल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग व्हायला पाहिजे. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूपच कमी धावा आलेल्या आहेत. 7च्या सरासरीने ह्या धावा आलेल्या आहेत. मागील 2 ओव्हरमध्ये ही सरासरी एक चांगली सरासरी म्हटली जाणार नाही आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 20.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला वीर मराठा डोंगरीपाडा टीमला. हे षटक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये 20 ते 25 जर धावा आल्या तर नक्कीच मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये राहू शकेल
वीर मराठा डोंगरीपाडा टीम आणि 10पेक्षा जर कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅचवर अगदी मोठं वर्चस्व राहील ते टिया स्पोर्ट नागले या टीमचं. भावेश येतोय, भावेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्मर आहे, लेग कटर बॉल टाकतोय भावेश. मागच्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द KPL ठरला होता तो भावेश ठाकरे. 5 सीझन आत्तापर्यंत झाले, 5 सीझनमध्ये 4 टीम चॅम्पियन, ज्यामध्ये 2 वेळा चॅम्पियन टीम आहे ती म्हणजे शौर्य वॉरियर्स. पहिल्या सीझन आणि चौथ्या सीझनची चॅम्पियन शौर्य वॉरियर्स आहे. त्यानंतर आपण बघितलं मामा भांजे टीम, त्यानंतर आपण बघितलं टीम 94, त्यानंतर स्ट्रॉम स्ट्रायकर मागच्या सीझनची चॅम्पियन टीम KPL मधली आपण बघितली. 5 जे खेळाडू आहेत ज्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळाली. पहिली मॅन ऑफ द सिरीज राहिल अन्सारी, दुसरी कल्पेश सापटेच्या नावावर, तिसरी आपण बघितली तर रुपेश जाधव, चौथी दर्पण अचोलकर आणि 5वी आहे ती भावेश ठाकरेच्या नावावर जो आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सच होईल भावेश. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, एफर्टलेस शॉट, 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका, स्लॉट मध्ये बॉल केला यावेळेला भावेशने आणि स्लॉट मध्ये बॉल मिळाल्यानंतर अक्षय सोडत नसतोय हे बघितलं आपण. स्लॉट मध्ये बॉल होता, ताकदवर फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने अप्रतिम शॉट, षटकार. 6ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय 20 वर 20. 11 मध्ये 35. ओहो लेफ्ट स्लिप आहे, बॉल जाईल गॅप मध्ये, आणखीन एक चांगला फटका, डीप बॅकअप द स्कोर लेगच्या दिशेने, 4 रनसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग खास करून अक्षयची, आणि अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेले आहेत. लो फुलटॉस बॉल स्वीपच्या अंदाजामध्ये अप्रतिम फटका, उभ्यातच स्वीप केलं होतं हा बॉलला. टायमिंग प्रॉपर झालं, नजर शेवटपर्यंत ठेवली होती बॉलवर. अक्षय जाधवने आक्रमक फलंदाज, संकट मोचक म्हटला जातो अक्षय जाधवला वीर मराठा डोंगरीपाडा टीमसाठी. ज्या वेळेस संकटामध्ये असतो संघ त्यावेळेस त्या संघाला संकटातून बाहेर काढतोय अक्षय जाधव. मिस टाइम आहे, फटका पुल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आहे, लॉंगॉनचा फिल्डर येतोय, हर्ष यावेळेला जातोय, बॉल उचलून थ्रो करेल, मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण. बॅकअप चांगला आहे, यज्ञेश येतोय, यज्ञेशने आज बॅटिंग चांगली केली आहे. 2 रन्स कंप्लीट. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 12 रन्स खर्च करतोय बॉलर भावेश ठाकरे. KPL मध्ये चांगली बॅटिंग केली होती भावेशने, चांगली बॉलिंग केली होती, आणि जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो त्यालाच मॅन ऑफ द सिरीज दिली जाते. आणि 5 सीझनमध्ये वेगवेगळे 5 मॅन ऑफ द सिरीज मिळाले कॉमन प्रीमियर लीगमध्ये. चांगली बॅटिंग अक्षयची या मॅचमध्ये पाहायला मिळते. हो चांगला बॉल, थोडासा कटर केला यावेळेला, मिडल स्टंपवर पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने निघाला हा बॉल. डॉट बॉल जातोय, हा पहिला बॉल डॉट आहे या ओव्हरमधला. कमबॅक करेल जबरदस्त कमबॅक करतोय, गती चांगली ठेवली होती या बॉलवर भावेशने. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. आणखीन एक जबरदस्त शॉट, लोअर फुल टॉस बॉल, आणि आणखीन एक चांगला फटका अक्षय जाधवच्या बॅटमधून. आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तो अक्षयने. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, आणि एक खास वैशिष्ट्य प्लेसमेंट अतिशय चांगली, बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग आहे, फॉरवर्ड स्कोअर लेग आहे, आणि त्या 2 फिल्डरच्या मधून बॉल गोलीच्या रफ्तारने गेला होता चौकारासाठी. 7 बॉल शेष, 7 मध्ये 25 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि आत्तापर्यंत बघितलं तर या ओव्हरमध्ये भावेशने रन खर्च केलेले आहेत ते 16 रन्स. 5 मध्ये 16 खर्च करतोय. ड्रिंक्स थोडीशी मैदानामध्ये आहे. एक बॉल अद्याप शेष होता, एक बॉल नंतर ड्रिंक घेतली असती तर थोडासा वेळ वाचू शकला असता आपला, कारण थोडंसं पायाला दुखापत झाली आय थिंक. सो 7 बॉल 25ची आवश्यकता. भावेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येईल. वेळेबद्दल प्लीज सहकार्य करायचं. याच्यानंतरचे जे सामने असतील ते फक्त 3 षटकाचे सामने असतील. घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर 2:25 झालेली आहेत. आय थिंक माझा घड्याळ बरोबर आहे.
शेवटचा एक बॉल चेश. आजच्या शेड्यूलमधले जे सामने आहेत 4 ते 4:30 वाजेपर्यंत आपले शेड्यूल आजचं संपला पाहिजे. जर 4 ते 4:30 पर्यंत आपण आजचा शेड्यूल संपवतोय तर एक सेमीफायनल आणि एक फायनल या 2 मॅचेस असतील ज्या 4-4 षटकाच्या जर झाल्या तर नक्कीच प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन होईल, चांगलं मजा येईल मॅच बघण्यासाठी. शेवटचा बॉल घेऊन जाईल भावेश ठाकरे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. थोडासा गतीने जास्त होता हा बॉल. अपेक्षा जी केली होती त्यापेक्षा जास्त गतीने बॉल आला, त्यामुळे स्टिकरकडे बॉल लागला. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. हर्ष चांगली फिल्डिंग करतोय. 1च रन फक्त मिळेल आणि 1ने स्कोर जाईल स्कोर बोर्डवर. 31 रन 31. उर्वरित बॉल शेष आहेत 6 आणि 6 मध्ये 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 चौका ठोकावे लागतील किंवा 4 षटका ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीम मजबूत आहेत. दोन्ही टीममध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सुरुवातीला बघितलं चांगली बॅटिंग झालेली आहे ती नागले टीमची. मात्र यावेळेस आपण बघितलं तर चांगली बॅटिंग करताना दिसतोय तो अक्षय जाधव. कमी स्ट्राईक मिळाली. ओपनिंगला उतरलेला आहे तो जयेश. मात्र फक्त 2 बॉलचा आत्तापर्यंत जयेशने सामना केलेला आहे आणि 2 बॉलमध्ये फक्त 1 वर बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सिंगल काढल्यानंतर स्ट्राईक पुन्हा एकदा अक्षय जाधवकडे असेल. सर्व प्रेक्षक जे आहेत, सर्व खेळाडू आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आमच्या VIP डाईस आपण बघतोय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसमध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत, ज्या महिला उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 2 दिवसामध्ये सुद्धा याच ठिकाणी यंगस्टर ट्रॉफीचं आयोजन केलं जाईल आणि ती ट्रॉफीसुद्धा भरपूर वर्षापासून चालू आहे. परंपरा जवळजवळ 40वं वर्ष असेल या सीझनमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, मोनिश येतोय. मोनिश सुद्धा एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय रियांश TR नागले टीमचा. आणि मोनिश बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. स्ट्राईक एंडवर अक्षय. शेवटचं षटक आहे आणि 24 धावा डिपेंड करायचे आहेत मोनिश याला. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल. वाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा करतात. ते 24चं षटक आता 23चं झालेलं आहे. अजित म्हात्रे एक अतिशय चांगलं अंपायरिंग. KPL मध्ये सुद्धा तेच अंपायर असतात. त्या आपल्या परिसरामध्ये भरपूर त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. सगळे खेळाडू चांगलेच ओळखतात. राऊंड अप विकेटने मोनिश. कट शॉट आहे. नक्कीच गॅप होईल का नाही. फिल्डर त्या ठिकाणी जातोय. यश केला होता. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी मात्र 4 मध्ये 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3 मोठे फटके अनिवार्य आहेत मॅच जिंकण्यासाठी डोंगरीपाडा टीमला. ओहो पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. तन्मय पाटील बॉल खाली जातो स्क्वेअर लेगला. चांगला कॅच. विकेट जाईल ती अक्षय जाधव याची. फलंदाज अक्षय इजाव. भरपूर उंच बॉल गेला होता. आपण बघितला मिस टाइम शॉट. हवेत बॉल आणि भरपूर लांब जाऊन हा कॅच घेतला होता. स्क्वेअर लेगच्या पंचाच्या जवळ जाऊन हा कॅच घेतला विकेट किपरने आणि अशा प्रकारे ही विकेट जाते. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. रोहित पाटील जातोय बॅटिंग करण्यासाठी. हो यावेळेस हवेत बॉल आहे. लॉंगनचा फिल्डर हर्ष येतो बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज मोनिश. आता मात्र आपण म्हणू शकतोय की ह्या मॅचवर अगदी वर्चस्व आणि ही मॅच खिच्यामध्ये घेतलेली आहे ती TR नागले टीमने. जबरदस्त बॉलिंग विश्लेषण दाखवले सर्व गोलंदाजाने.
भावेश ठाकरे थोडासा महागडा जरूर ठरला, मात्र त्यानंतर सुद्धा आपण बघतोय तर नक्कीच मोनिश बॉल शेष आहेत ते फक्त 2 आणि 2 मध्ये 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, ना भूतो ना भविष्यते. यावेळेला आपण बघितलं निर्धा बॉल आपण बघितलं होतं 94 चषकमध्ये 2 बॉलमध्ये तब्बल 20 रन खर्च केले होते एका गोलंदाजाने पहिल्या इनिंगमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, कारण 2 बिमर त्याने टाकले होते. यावेळेला हवेत बॉल आहे आणि हा जाईल चौकार की षटकार. मात्र या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे, 4 रन येतात आणि जिंकलेली आहे ती टी आर स्पोर्ट नागली टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन टी आर स्पोर्ट नागली टीम अँड हार्ड लक जयेश पाटील अँड ऑल टीम वीर मराठा डोंगरेपाडा टीम. सुरुवातीच्या इनिशियल ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर यायला पाहिजे तो स्कोर आला नाही आहे, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 24चं मोठं प्रेशर राहिलं आणि ही मॅच संपली. आपण बघू शकतो पहिल्या इनिंगमध्ये